आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी, मी नंतर येतो. काही महत्वाचं काम नव्हतं. म्हण्या नॉक करायचं असतं आणि कमीन म्हटल्यानंतर जात यायचं असतं. हे आता सांगू का मी तुला? काय सॉरी. सॉरी, मगाशी रागवलं म्हणून खरंच मनापासून सॉरी. मला लई काम आहे. मी आलेच. स्वानंदी, वेडी. मनी साहेब, हो, लक्ष कुठे आहे तुमचं? कधीपासून हाका मारतीये मी. रागवलंय का माझ्यावर? नाही, माझं लक्ष नव्हतं. वेगळ्या विचारात होतो. काय काम होतं? थँक्यू म्हणायचं होतं. कशाबद्दल? तुम्ही मला हॉस्टेलला सोडलं त्याबद्दल. म्हणजे माझ्या अंगात ताकद बी नव्हती, तरी तुम्ही मला हॉस्टेलपर्यंत घेऊन आले. खरंच थँक्यू. त्याबद्दल थँक्यू म्हणाला तुम्ही काल. आणि मी जे काही केलं ते मैत्रीपोटी केलं. वुमन एम्प्लॉयची जबाबदारी असते आमच्यावर. आणि जे काही केलं ते खूप जगावेगळं किंवा तुमच्यासाठी स्पेशल असं काही केलेलं नाही. अजून एक बोलायचं होतं. म्हणजे मला वाटतंय सुजित सरांचा काहीतरी गैरसमज होतो. तुमच्यात आणि सुजितच्या नात्याबद्दल काही जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही. एक मिनिट, एक गोष्ट विचारायची होती. म्हणजे लाईट गेली, त्यापुढे अंधार झाला आणि त्या पुढचं मला काही बी आठवत नाहीये. काही बी आठवत नाही. आणि तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही मला गाडीत घेऊन आला, हॉस्टेलला सोडलं. तुम्हाला काही आठवतंय का? म्हणजे मी कुठं चक्कर बिक्कर येऊन पडले होते का? PBIची शपथ घेऊन सांगते, मला काही बी आठवत नाहीये. हाताला काय झालं? माहित नाही, खरचटलं असेल कुठतरी. नाही, कदाचित माझ्या हातामुळे लागलं असेल ते. तुमच्या हातामुळं? ते काल तुम्ही अनकॉन्शियस एका रूम मध्ये होता, सो तुम्हाला उचलताना गाडीत ठेवताना कदाचित लागलं असेल. मनी साहेब, खरंच सॉरी बरं का. तुम्हाला असं गाडीत मला उचलून आणावं लागलं. पण मला काही बी आठवत नाही. ठीक आहे, रडताय कशाला? हो, पण मला काहीच का आठवत नाहीये. पार्टीत अंधार झाला आणि असं वाटलं की माझ्या डोक्यात बी झमकन अंधार झाला आणि त्या अंधारापुढचं मला काही बी आठवत नाहीये. सारखा विचार करून मला बेचैन व्हायला होते. मला माझाच राग येतोय. रिलॅक्स. अतिविचारामुळे, अति स्ट्रेसमुळे हे असं होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा सांगतोय, मी जे काही केलं ते मैत्रीपोटी केलं. माझं दुसरं कुठलंही इंटेन्शन नव्हतं. आणि तुमच्याऐवजी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. काळजी घ्या. कोणाला फोन लावता? अरे, साखरगावचे सुप्रसिद्ध सरपंच. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच पाहिजे. अरविंद, काय आहे ना, आपल्याला फक्त पुरावे नाही बाहेर काढायचे, स्वानंदीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणायचं. फिर देखो आगे आगे होता है क्या.
स्वानंदी, तुझी वाईट वेळ आत्ताच चालू झाली. हॅलो. नमस्कार सरपंच साहेब. ताबडतोब मुंबईला निघून या. ओ हो संचिता मॅडम, हे असं अर्जंट जमायचं नाही. ती ग्रामपंचायतीत काम आहेत मला. सरपंच, मला एक गोष्ट कळत नाही, मुळात तुम्ही इथून गेलातच का हो? ते तिथे तुमचा तो मनी डोक्यात राग घातलेला माणूस आहे, तर ते उगा त्याच्या कोण नादी लागल म्हणून आलो निघून मी. मला नाही जमायचं ते. साखरगावचे सरपंच मणीला घाबरायला लागले? खरंच? अहो काय करणार आहे तो? फार फार तर 2-4 धमक्या दिल्या असत्या. या पलीकडे काय केलं असतं त्याने? ऐका हो संचिता मॅडम, ते सगळं ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की तब्येत बी ठीक नाही माझी, त्यामुळे नाही जमायचं. सॉरी, माफ करा. तब्येत बरोबर नाहीये सरपंच? काय हो, इकडे ती स्वानंदी आजारी आहे, तिकडे तुमची तब्येत बरोबर नाहीये. तुम्ही ठरवून आजारी पडता का? नाही, स्वानंदीची तब्येत बरी नाही. हे सगळं सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये हा, आणि इंटरेस्ट तर त्याहून नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमची फ्युचर वाईफ साखरगावला लवकरात लवकर हवी असेल तर या निघून. नाही, पण काय घडणार काय तिथं असं की तुम्ही इतका अर्जंट बोलवताय? धमाका. खरंच हो, धमाकाच होणार आहे. सरपंच, आज रात्री मी एक बॉम्ब फोडणार आणि वातावरण तापलेलं असतानाच तुम्हाला सगळ्यांसमोर हे सांगायचंय की स्वानंदीने तुम्हाला कसं लग्नाचं वचन दिलं आणि आता ती तुम्हाला कशी फसवतीये. आग लागलेली असतानाच त्यात पेट्रोल ओतायचंय. आणि मग बघा कसा भडका पेटतो ते. आणि मग तुमची फ्युचर वाईफ आज रात्रीच तुमच्या साखर गावात असेल. मग येताय की नाही? येतो ठेवतो आता. हा जेसी, बोल की. स्वानंदी, बरी आहेस तू?